कथेला सुरुवात करण्यापूर्वी नवीन असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर नक्की क्लिक करा. तर चला वळूयात कथेकडे. सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 197 मराठी कथा. दोघांनी एकमेकांना घट्ट मिठीत घेतलं होतं. बाहेर वादळापूर्वीची शांतता होती. दुसऱ्या दिवशी सकाळी देशमुख आणि सरपंच पोलिसांचा ताफा घेऊन जमिनीचा ताबा घ्यायला आले खरे, पण उसाच्या फळापाशी पोहोचतात समोरचे दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. शिवमने रातोरात असा कोणता डाव खेळला होता ज्यामुळे शत्रू स्वतःच्या जाळ्यात अडकला होता आणि यात मोठा सहभाग नोंदवून आपली हुशारीने पुढे होता तो म्हणजे अतुल आणि सचिन. पण या सगळ्यांची चाहूल पण त्यांनी चैतन्याला होऊ दिली नाही. नाहीतर तो सुद्धा लगेच रजा टाकून शिवम दादाच्या सपोर्ट मध्ये उभा राहिला असता आणि बाकीचे तर काय म्हणाले असते, मेहुणा पोलीस अधीक्षक आहे म्हणून आम्हाला घाबरवतोय. पण नाही, असं होतच नाही. शिवम एकटाच पुरेसा होता या सर्वांचा इंगा मोडण्यासाठी. शेवटी 4 पिढ्यांपासून चालत आलेली पाटीलकी होती. मग आता आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग आणि स्वतः गोल्ड मेडलिस्ट असताना फायदा तर करणारच होता ना काहीतरी शिवम. सकाळची कोवळी किरण उसाच्या ताटांवर पडत होती. गावची हवा एकदम गरम झाली होती. रस्त्यावरून धुरळा उडवत 3 गाड्या आणि मागून पोलिसांची गाडी वेगाने उसाच्या फळाकडे येत होती. गावातील माणसं कौतुकाने आणि भीतीने काय होतं हे बघायला रस्त्याच्या दुतर्फा उभी होती. सरपंच आणि देशमुख गाडीतून खाली उतरले. त्यांच्या पाठोपाठ तहसीलदारांचे प्रतिनिधी आणि पोलीस इन्स्पेक्टरही गाडीतून बाहेर आले. देशमुखांच्या चेहऱ्यावर एक क्रूर विजयाचा अहंकार स्पष्ट दिसत होता. इन्स्पेक्टर साहेब, ही तीच विवादित जमीन आहे, देशमुख मिशीवर ताव मारत म्हणाला. कारभारांच्या सहीचे कागदपत्र आमच्याकडे आहेत. या जमिनीचा ताबा आजच आमच्या मल्टीनॅशनल कंपनीला मिळाला पाहिजे. जर त्या शिवम पाटलाने कायदेशीर कामात अडथळा आणला तर त्याला उचलून आत टाका, असा देशमुख म्हणाला. सरपंच हसत म्हणाले, अहो देशमुख साहेब, काल रात्रीपासून वाड्यावर सामसूम आहे. पाटील तर कालच हवेतून खाली उतरलाय वाटतं. पण ते सगळे जसे उसाच्या फडाच्या मुख्य रस्त्याला वळाले तसे सगळ्यांचे पाय जिथल्या तिथे गोठले. देशमुखांच्या हातातले स्टेट ऑर्डरचे कागदपत्र हातातल्या हातात थरथरू लागले आणि इन्स्पेक्टरच्या तोंडून शब्दच फुटेना. ज्या जमिनीवर सील ठोकण्यासाठी ते आले होते त्या संपूर्ण जमिनीच्या सभोवताली जैविक शेती संशोधन केंद्र, शासन मान्यता प्राप्त प्रयोगशाळा असे भले मोठे बोर्ड रातोरात उभे राहिले होते. इतकंच नाही तर जमिनीच्या मध्यभागी खुद्द जिल्हा कृषी अधिकारी, 4-5 नामांकित शेती शास्त्रज्ञ आणि मीडियाचे न्यूज चॅनलचे कॅमेरे घेऊन लाईव्ह शूटिंग करत होते. आणि या सगळ्यांच्या मध्यभागी पांढरा शुभ्र कुर्ता, डोळ्यांवर गॉगल आणि हातात माती घेऊन रॉयल शेतकरी म्हणजेच आपला शिवम पाटील अगदी आरामात पत्रकारांना मुलाखत देत उभा होता. शिवमच्या बाजूला कारभारी काका मान खाली घालून नाही तर गर्वाने उभे होते. देशमुख धावतच पुढे गेला आणि ओरडला, हे काय नाटक आहे इन्स्पेक्टर, ही जमीन सील करा, हे आमचे प्रायव्हेट क्षेत्र आहे. पण शिवम पाटील तर गप्प होते आणि अतुलच म्हणला, देशमुख साहेब, एक गोष्ट लक्षात नसेल तर सांगतो, जो दिवा विझणार असतो ना तो तेव्हा जास्त फडफड करतो बर का. कळाले असेल तर जा, नाहीतर पुढे पाटील सांगतीलच तुम्हाला काय आहे ते. शिवम हळूच हसला. त्याने गॉगल उतरवला आणि देशमुखांच्या अगदी जवळ आला. त्याचा तो धीरगंभीर आवाज लाईव्ह न्यूजच्या माईक मध्ये ऐकू येत होता. शिवम कडक आवाजात म्हणला, अहो देशमुख साहेब, जरा दमाने घ्या. काल रात्रीत या 50 एकर जमिनीचा करार आम्ही महाराष्ट्र राज्य कृषी संशोधन मंडळासोबत पुढील 20 वर्षांसाठी केला आहे. ही जमीन आता राष्ट्रीय संशोधन प्रकल्प म्हणून घोषित झाली आहे. या मातीत कोणतीही खाजगी इमारत किंवा हायवेचा प्रकल्प बनू शकत नाही. काय? पण ती सही कारभाऱ्यांची सही होती ना. सरपंचांची तर भोबडीच वळाली. शिवम हसत म्हणला, सरपंच, कारभाऱ्यांनी ज्या कागदावर सह्या केल्या होत्या ना ती जमीन वाड्याच्या नावे असलेल्या दुसऱ्या पडीक माळरानाची होती. ही उसाची जमीन आबासाहेबांनी आधीच प्रियांश आणि शिवांशी ट्रस्टच्या नावाने केली आहे. त्यामुळे कारभाऱ्यांना तर काय, मला सुद्धा ही जमीन कोणाला विकण्याचा अधिकारही नाही. पत्रकारांनी लगेच कॅमेरे देशमुखवर आणि सरपंचांच्या चेहऱ्यावर फिरवले. देशमुख साहेब, तुम्ही एका शेतकऱ्याची संशोधन क्षेत्रातील जमीन लाटण्याचा प्रयत्न करत होता का? तुम्ही कारभाऱ्यांना धमकावून सह्या घेतल्या होत्या का? पत्रकारांचे एका पाठोपाठ एक तीक्ष्ण प्रश्न सुरू झाले.
कॅमेऱ्याच्या फ्लॅशमुळे आणि पोलिसांच्या समोर उघड पडलेल्या कट कारस्थानामुळे देशमुखरावांचा चेहरा पार पांढरा पडला होता. इन्स्पेक्टरने तात्काळ पुढे होऊन देशमुखरावांच्या खांद्यावर हात ठेवला. देशमुखरावजी, बनावट कागदपत्र सादर करून सरकारी कामात अडथळा आणण्याप्रकरणी आणि शेतकऱ्याला धमकावण्याप्रकरणी तुम्हाला आमच्यासोबत ठाण्यात यावं लागेल. सरपंच तिथून गुपचूप पळून जाण्याच्या तयारीत होते, पण शिवमनी त्यांचा रस्ता अडवला आणि कानाजवळ झुकून म्हणाला, सरपंच, डांगी गाय उसाच्या फडात शिरली तेव्हा बंडूकाकांनी सांगायची तसदी घेतली होती, पण तुम्ही जेव्हा माझ्या मातीवर डोळा टाकलात ना, तेव्हा ही मातीच तुम्हाला गिळायला तयार झाली. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजणारं खानदान आहे आमचं. जास्त डोळे दाखवण्याचा प्रयत्न केला ना, तर डोळे काढून गोट्या खेळू, हे कायम लक्षात ठेवा. आणि पुन्हा माझ्या वाड्याकडे वाईट नजरेने पाहाल तर थेट तुरुंगाची हवा खावी तर लागेलच, ते तर वेगळंच, पण त्याआधी वाड्याच्या तळघरात डांबून ठेवू तर तुमचा हाडाचा पत्ता सुद्धा लागणार नाही. सरपंचांनी आता घाबरून हातच जोडले आणि ते तिथून पळतच सुटले. पोलिसांनी देशमुखरावला गाडीत बसवले आणि गाड्यांचा ताफा अपमानित होऊन निघून गेला. वाड्यावर बातमी पोहोचली. आबासाहेबांच्या छातीचा तिळतिळ अभिमानाने भरून आला होता. अतुल, सचिन, शिवम शिट्टी वाजवत वाड्याच्या पायऱ्या चढून आत आला. ओसरीवर आबासाहेब उभे होते. शिवमने वाकून आबासाहेबांच्या पायाला स्पर्श केला. आबासाहेब म्हणाले, शाब्बास माझ्या वागा, आज तू फक्त जमीन नाही तर पाटलांची मान उंच केलीस. आबासाहेबांनी शिवमला घट्ट मिठीत घेतलं. किचनच्या दारापाशी प्रिया उभी होती. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. संकट टळले होते आणि तिचा नवरा खरोखरच रॉयल राजासारखा जिंकून आला होता. मुले पण शाळेतून परतली होती. प्रियांशने येताच विचारलं, आई, बाबा जिंकले ना? हो माझ्या सोन्या, तुझे बाबा कधीच हरू शकत नाहीत, प्रिया हसत म्हणाली. रात्रीच्या वेळी वाड्याच्या गच्चीवर थंड हवा सुटली होती. चांदणे लखलखत होते. शिवम गच्चीच्या कठडाला टेकून उभा होता. प्रिया 2 कप गरमागरम इलायचीचं दूध घेऊन तिथे आली. तिने 1 कप शिवमच्या हातात दिला. काय राणी सरकार, आज पाटलांचा पराक्रम कसा वाटला? शिवमने तिच्याकडे बघून मिश्किलपणे हसून विचारलं. प्रियाने दुधाचा कप बाजूला ठेवला आणि सरळ शिवमच्या छातीवर डोकं टेकवलं आणि म्हणाली, मला माहिती होतं तुम्ही या मातीला आणि आपल्या कुटुंबाला कधीच काही होऊ देणार नाही. मला तुमचा खूप अभिमान वाटतो अहो. प्रिया अगदी हळुवार आवाजात म्हणाली. शिवमने कप बाजूला ठेवला आणि प्रियाला दोन्ही हातांनी जवळ ओढलं. तिच्या कपाळावर एक हलकीशी पप्पी दिली. संकट कितीही मोठं आले ना प्रिया, पण जोपर्यंत तू माझ्या पाठीशी आहेस तोपर्यंत हा रॉयल शेतकरी जगातील कोणत्याही वादळाला सामोरे जायला तयार आहे. दोघेही एकमेकांच्या मिठीत शांतपणे उभे राहिले होते. वाड्यावर पुन्हा एकदा प्रेमाचा, विश्वासाचा आणि आनंदाचा सुवास दरवळत होता. आणि इकडे अतुलची तर मज्जाच आली होती. सूर्यास्त झाला होता पण घराघरात रात्रीच्या जेवणाची लगबग सुरू झाली होती. पण अतुलच्या घरात मात्र शांतता नव्हती. तर एक वेगळाच थंड युद्ध चालू होतं. कारण एकच, जान्हवीच्या भावाचा मुलाचा वाढदिवस होता आणि तिला माहेरी जायचं होतं. पण अहो, अतुलला जान्हवीशिवाय एक दिवस सुद्धा करमत नव्हता ना. ती माहेरी गेली की घरात जीवच लागत नाही. हे सांगायला त्याला पुरुषी अहंकार आडवा यायचा. म्हणून साहेब सकाळपासूनच तिला माहेरी जायला नुसता नकार देत होते. अन भर घालायला म्हणून की काय जान्हवी रुसून बसली हे माहीत असून पण अतुल आज मुद्दाम रात्री उशिरा घरी आला होता. अतुलने हळूच मुख्य दार उघडलं. हॉलमध्ये अंधार होता. तो दबा पावलांनी बेडरूमच्या दिशेने गेला. बेडरूम मध्ये जान्हवी बेडवर दाराकडे पाठ करून झोपल्याचं नाटक करत होती. तिचे नखरे अन फुगलेलं नाक लांबूनच दिसत होतं अतुलला. अतुलने हळूच घड्याळाकडे पाहिलं. रात्रीचे 11:15 वाजले होते. तो हळूच हसला. अंगातला शर्ट काढून खुर्चीवर टाकला आणि बेडच्या अगदी जवळ जाऊन बसला. तर मॅडम अजून जागेच आहात होय? अतुलने हसून म्हटलं. जान्हवीने कोणतीही प्रतिक्रिया दिलीच नाही. ती तशीच भिंतीकडे तोंड करून पडून राहिली. अगं जानू, ऐक ना, एवढा राग का धरलायस? अतुल तिच्या अगदी जवळ बसत म्हणाला. जान्हवीने झटकन उठून बसली. तिचे डोळे रागाने लाल झाले होते. जान्हवी म्हणाली, तुम्हाला कशाला माझी पडलीये? रात्रीचे 11 वाजलेत.
तुम्हाला वेळेचं भान आहे का? मला माहिती आहे ना, तुम्ही मुद्दाम उशिरा आलात, जेणेकरून मी माहेरी जायचा विषयच काढायला नको ना, हो ना? सांगा खरं. अतुल एकदम कडक आवाजात म्हणला. अरे बापरे, काय हा तडका, एकदम गावरान आणि कडक. जान्हवी मॅडम, शेवटी नवऱ्याची युक्ती ओळखलीत खरं. हो, आलो मुद्दाम उशिरा. आता सांग, काय करणार तू? सांग की. ए जानू, इकडे बघ की एकदा. सांग ना, काय करणार तू? जान्हवी गाल फुगवून म्हणाली, मी उद्या सकाळीच निघून जाणार आहे. माझ्या दादाच्या मुलाचा वाढदिवस आहे. अख्खं घर माझी वाट बघते आणि तुमचे नखरे संपत नाहीत. मला नाही राहायचं इथे. मी जाणार म्हणजे जाणार. अतुलने एक भन्नाट हसू हसलं. त्याने सावकाश बेडरूमचं दार आतून बंद केलं आणि कडी लावली. जान्हवीचा हात धरून तिने उठण्याचा प्रयत्न करताच अतुलने तिला क्षणात स्वतःकडे ओढलं. जान्हवी सरळ त्याच्या छातीवर जाऊन धडकली. जान्हवी घाबरून हळू आवाजात म्हणली, अहो काय हे, काय चाललंय? सोडा मला. बाहेर वंश झोपलाय, चौथीत आहे आता तो. काय म्हणेल मुलगा? आणि तुमचं आपलं हे असं काही पण असतं, हं, सोडा. आपल्याला शोभतं का असं मुलांसमोर करणं? अतुल तिच्या डोळ्यात डोळे घालून कडक अन धीर गंभीर आवाजात म्हणला, शोभा देत नाही? अगं जानू, मुलगा चौथीत असो की 10वीत, या अतुलची जान तू कालही होतीस आणि आजही आहेस. आणि तसंही हा तुझा नवरा तुला मनवायला आलाय, कोण्या दुसऱ्याला नाही. जान्हवी नखरे दाखवत मान फिरून म्हणली, असं गोड बोलून मला भुलवायचे धंदे बंद करा हं. मी नाही पाघळणार तुमच्या जानी. अतुल हसत म्हणला, अरे वा, बायको तर बायकोच असते. नखरे करत नाही ती कसली बायको? पण जान्हवी मॅडम, तुम्हाला मनवायचे मार्ग या अतुलला चांगलेच ठाऊक आहेत बरं का. एवढं बोलून अतुलने क्षणाचाही विलंब न करता जान्हवीला बेडवर मागे ढकललं आणि तिच्या कमरेवर सरळ गुदगुल्या करायला सुरुवात केली. आई गो, नको ना, अहो सोडा ना, प्लीज, अहो. जान्हवी अचानक झालेल्या हल्ल्यामुळे पोट धरून हसू लागली. ती स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होती, पण अतुलच्या मजबूत पकडीसमोर तिचं काहीच चालत नव्हतं. अतुल तिच्या कानाजवळ एकदम हळू पण खट्याळ आवाजात धमकी देत म्हणलं, श, हळू, हळू हस जानू, जरा कान देऊन ऐक. जान्हवीने धापा टाकत त्याच्याकडे पाहिलं. अतुल डोळ्यात मिश्किल चमक आणून, जरा, तो म्हणाला, जर तुझ्या या हसण्याच्या आवाजाने बाहेर आईच्या रूम मध्ये झोपलेला आपला वंश जर जागा झाला आणि इकडे आला ना, तर मग तुझं काही खरं नाही, लक्षात ठेव. जान्हवी डोळे मोठे करून म्हणाली, तुम्ही ना, तुम्ही फार दुष्ट आहात हा. निर्लज्ज पण आहात. अतुल हसत म्हणाला, दुष्ट? निर्लज्ज? अजून कुठं काय केलंय? आता तुझ्याकडे फक्त दोनच पर्याय आहेत मॅडम, लक्षात ठेव. तुझ्या पुढे दोनच पर्याय आहेत. गुपचूप माहेरी जायचा प्लॅन रद्द करायचा आणि नवऱ्याचं हे कडक प्रेम सहन करायचं, किंवा पर्याय दुसरा, शांतपणे या रोमॅन्स मध्ये नवऱ्याला पूर्ण सपोर्ट करायचा. हसायचं की मिठीत यायचं, चॉईस पूर्णपणे तुझी आहे जानू. पण एक लक्षात ठेव, उद्या सकाळी तू मला सोडून कुठेही जात नाहीयेस काय? अतुलचे ते कडक, आक्रमक पण प्रेमाने भरलेले शब्द ऐकून जान्हवीचा सगळा राग क्षणात वितळून गेलाच होता. ती आतून पार वितळली होती. नखरे करायचे तर खूप होते, पण नवऱ्याचं ते हे कडक असं वेडं प्रेम पाहून तिच्या चेहऱ्यावर एक सुंदर लाजेची लाट पसरली. जान्हवीने तिचे दोन्ही हात अतुलच्या गळ्याभोवती टाकले आणि त्याच्या छातीवर आपलं डोकं ठेवलं. जान्हवी हळुवारपणे हसत म्हणली, तुम्ही ना अगदी वैताग आहात अहो. स्वतःला करमत नाही म्हणून मला माहेरी जाऊ देत नाहीत ना? सरळ सांगता येत नाही नव्हतं का तुम्हाला? सांगा की. अतुल तिच्या कपाळावर घट्ट ओठ टेकवत म्हणाला, सरळ सांगितलं असतं तर मग हा रॉयल रोमॅन्स कसा अनुभवला असता आणि कसा अनुभवायला मिळाला असता सांग बरं. दोघेही एकमेकांच्या मिठीत विलीन झाले होते. बाहेर रात्रीचा शांत गारवा होता आणि आत बेडरूम मध्ये अतुल आणि जान्हवीच्या प्रेमाचा तोच जुना पण कधीही न संपणारा सुवास दरवळत होता. पण इकडे तर वेगळंच काहीतरी शिजत होतं. अस्मीच्या घरी तर तिची नणंद म्हणजे चिऊ फोनवर तासनतास चॅटिंग करत बसायची, पण हे कुणाच्या नजरेत येऊ न देता. रात्रीचा शांत गारवा शहरातल्या शांत वस्तीत पसरला होता. चैतन्यच्या स्वतःच्या बंगल्यातल्या घड्याळात रात्रीचे 10 वाजून गेले होते.
शिवमची सख्खी बहीण अस्मी आपल्या लहानग्या चिमुकल्या मुलीला पौर्णिमेला कुशीत घेऊन झोपवण्याचा प्रयत्न करत होती. हॉलमध्ये चैतन्यचे बाबा, आई, तिची लाडकी नणंद चिऊ टीव्हीवरती आवडते काहीतरी पाहत बसले होते. अस्मी पौर्णिमेला थोपटवत असतानाच अचानक तिच्या पोटात काहीतरी विचित्र हालचाली झाली. अचानक एकदम मळमळल्यासारखं आणि उमचळल्यासारखं झालं. तिने कसंबसं तोंडावर हात ठेवला आणि तडक उठून बेसिंगच्या दिशेने पळाली. तर काय होईल पुढे हे जाणून घेणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.